ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, जे साधू संत होऊन गेले ना, त्याने काय केलं, त्यांच्या चुका कबूल केल्या. आज समाजामध्ये ना ज्ञान सांगणं सगळ्यात सोपं आहे. बोल बोलता गोड वाटे, करणे करता टीर फाटे. आणि साधू संतांनी काय केलं, जसे बोलले बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. तो माणूस बोलतो पण वागत नाही. बघा, आज हा जो चॅनल आहे आपला भैरवनाथ चॅनल, याचं किती दिवस खंडन झालं? 7 दिवस. का झालं? बघा, मी गुटीला गेलो होतो आणि आपला जो काही विरोधक आहे त्याच्याबद्दल राग आला आणि त्याच्याबद्दल वाईट बोललो आणि त्याची मी नरडी फोडील असं मी बोललो. बघा, एक रात्र गेली आणि सकाळी रस्त्यानं चालताना अचानक भलं मोठं कुत्रं आलं आणि तेव्हा माझी नरडी फोडली. बघा, 8 दिवस दवाखान्यात गेले. मला काय सांगायचं आहे, आपलं जरी वाईट एखाद्यानं केलं, साधू संतांनी व्हिडिओ मी सांगितलेला आहे, तर सगळे संत चरित्र सांगितलं. त्यांनी आपल्यावर केलेले अन्याय सहन केले. आणि जयदेव नावाचा ऋषी होता, त्या जयदेवाचं काय केलं, त्या चोराने त्याला लुटलं. राजानं त्याचे हातपाय तोडले. तरी ज्या वेळेला ते खोटं बोलले चोर आणि देवाने त्याला भूमीत गडप केलं, तेव्हा जयदेव काय केला, रडला. का देवा, तुझ्या शत्रूला तू मुक्ती दिली, रावणाला मुक्ती दिली, कंसाला मुक्ती दिली, आणि माझ्या शत्रूला का हे केलं? बघा, पुराण आपण म्हणतो ना, पुराण खोटं आहे. पुराण खोटं नाही. जे जगात घडलेलं आहे आणि ते लिहून ठेवलेलं आहे. म्हणून आपलं जरी एखाद्यानं वाईट केलं तरी चालेल, पण आपण त्याचं वाईट करायचं नाही. आपल्याला जरी एखाद्याने शिव्या दिल्या तरी चालतील, आपण त्याला शिव्या द्यायच्या नाही. पण आपण काय करतो, त्याचं आपल्याला भान राहत नाही. म्हणून आपण जर भीतीवर चेंडू फेकला तर चेंडू कुठं आपल्याकडे येतो. आपण दुसऱ्याचं वाईट केलं, दुसऱ्याकरता खड्डा केला तर आपण खड्ड्यात पडलो. हा सिद्धांत मला स्वतः अनुभवायला आला. म्हणून भगवंता, कोणाचं वाईट करायचं नाही. कोणाचं चांगलं करता नाही आलं तरी चालेल, पण वाईट करायचं नाही. कोणाशी चांगलं बोलता आलं नाही तरी चालेल, पण वाईट बोलायचं नाही. या जीवनात शिकायला मिळलं. बघा, हा मनुष्य देव दुर्लभ आहे. आईच्या गर्भात बालपणी किती दुःख भोगलं, आणि मग देवा मला बाहेर काढ, आणि या दुःखातून मला बाहेर काढ, आणि देव त्याला बाहेर काढतो. तेव्हा माणूस काय म्हणतो, कवा कवा. आणि मग तो काय करतो, मुलांमध्ये खेळतो. आईला सुरुवातीला आई आई करतो आणि मुलांमध्ये खेळतो. आई आई करतो, मोठा झाला का आईला विसरतो, मुलांनी खेळतो. आणि मग जवानी येते, मग बायको मुलं येई भाई, आणि मग काय, रोटी कपडा और मकान. काय म्हणतो, जीवन कशाचं असतं, रोटी कपडा और मकान. पण त्याच्या ध्यानात नाही, तुला काय शेवटी स्मशान. आणि मग स्मशानाचं ध्यान ठेव. तू जरी रोटी कपडा हे सर्वस्व नाही आहे, हे तुझ्याबरोबर येणार नाही. हे काय आहे, स्मशान आहे. आणि स्मशानात कोण बसतो, शिवशंकर. ब्रह्म गुरु दत्ताचा अवतार काय आहे, ब्रह्म विष्णू आणि शंकर. ब्रह्म काय करतो, तयार करतो. विष्णू काय करतो, सांभाळतो. आणि शेवटी कोण आहे, शंकर काय करतो, सगळ्याचा नाश करतो. तसा स्मशानवासी भैरवनाथ कुठे, खेड, सिद्ध भैरव खेड येथे गाईच्या खुरातून प्रकट झालेला आहे. आणि तो गाभाऱ्यामध्ये आहे. आणि तो जागते जो दैवत आहे, जोगेश्वरी, आणि तो आहे. आणि तो काय म्हणतो, ध्यान ठेव, शेवटी गाठ कोणाची, माझ्याची. रोटी कपडा और मकान. आणि मग कुठे, स्मशान. मग स्मशानात तुला जायचं आहे.
मग काय कर, चांगलं बोल, चांगलं वाग, चांगलं राह, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे विचिकारे. पैसा कमव, पण कसा कम, चांगल्या मार्गानं कर. वाईट मार्गानं आणि तिनं पैसा कमवू नको. बघा, मधमाशा काय करतात, मध संचय करतात, खूप गोड असतं. आणि सगळ्यात गोड काय, मध. आणि त्या पोटाला खाते नाही. आणि कोणीतरी येतो आणि ते काय करतो, मध खाऊन घेतो. आज जगात तीच परिस्थिती आहे. आपण काटकसर करतो, पोटाला खात नाही, पैसा कमवतो आणि निघून जातो. जे धन आहे ना जमवलेलं, मागचे लोक मस्तपैकी मजा मारतात. म्हणून आपण प्रत्येकाने ध्यान ठेवा का आपल्याला काय शेवटी स्मशान. स्मशानाचं मरणाचे स्मरण करा रे. एकनाथ महाराजांना एक जण गेला होता, म्हण बा तुमच्या घरात भांडणं होते नाही, आमच्या घरात सतत भांडणं होतात, कलह होतात. आणि मग म्हणे देवाला विचार. दुसऱ्या दिवशी आला, म्हणे देव काय म्हणला, म्हणे तू सोमवारी मारणार आहे. दुसऱ्या 8 दिवस घरी गेला आणि देवानं काय सांगितलं, म्हणे सोमवारी मारणार आहे. घरी गेला, काही भांडण केलं नाही, काय नाही, चोरी नाही, लबाडी नाही, एकदम शांत राहिला. आणि 8 दिवसानं आला, म्हणे मी तर मेलो नाही. म्हणे तू 8 दिवस काय केलं, म्हणे 8 दिवस मी कोणाला भांडलोच नाही. म्हणून काय करा, मरणाचे स्मरण करा रे. काय, स्मशान. ही जी माणसाचं सगळ्यात मोठा गुरु मंत्र, का मला ह्या जगातून जायचं आहे, माझं काही नाही, मी काय आणलं नाही. पण मनुष्य काय करतो, नुसते हावभाव करतो. काय, म्हणून मी हात जोडून सांगतो का स्वतःचा अनुभव घेतलेला आहे. कुणाचं वाईट चितू नका, कुणाला वाईट बोलू नका, वाईट कुणाचं धन घेऊ नका. ते क्षणभंगुर आहे, ते सुख किती क्षणभंगुर. क्षणभंगुर नाही भरवसा, सोडी माया तोडी आशा, काळ घालील येऊन पाशा गा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. बघा, पांगुळा आपल्याला उद्देश करतो. आज वासुदेव पांगुळ राहिले नाही आणि ते पहाटे याचा लोकांना उपदेश करायचा. तर सत्य परिस्थिती आपल्याला भान राहत नाही आणि आपण त्या याच्यामध्ये काय करतो आपल्याला समजत नाही. म्हणून प्रत्याने स्मरण करा. मी स्वतः माझा अनुभव कथन केलेला आहे. जय भैरवनाथ महाराज की जय.